हा सांग, आयटनरी सांग. हा सो आज सगळे मी मानाचे गणपती आणि मेन म्हणजे दगडूशेठ गौरव म्हणते. ओके. हा म्हणजे तर फर्स्ट आपण आता कसबा गणपतीला जाणार आहे. ओके. तिकडनं शेतून असे माग येत या साईडला सदाशिव पेठेत राजारामला जाऊ आपण. आणि मग तिथेच बरेच खायचं आहे पण तिथे आपल्याला काहीतरी खाता वगैरे. आणि इकडे खूप गर्दी असते. आणि आजच्या गाईड ह्या दोघी आहेत त्यामुळे ह्या दोघी मला हिस्ट्री सांगतील थोडंफार आणि ब्लॉगला पण सांगायला आपण फर्स्ट कसबा गणपतीला जाणार. ठीक आहे चाल. सर्वात पुण्याचं महत्वाचं एलिमेंट गणपतीतलं ऑक्सिरीज. कसं वाटतं राधा तुला माझ्यासोबत गणपती बघायला? नाही फर्स्ट टाइम नंतर कोणाबरोबर म्हणजे माझी सख्खी बहीण खोडून कोणाबरोबर एक्साइटेड आहे की कसा एक्सपिरियन्स. हा मी पण बघू. होपफुली पाऊस नको पडायला आणि गर्दी कमी असेल. येस. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. काय असे मी ठाण्याचे गणपती बघायला पहिल्यांदा झाले. हा मी पण म्हणजे जाता दिसतात. हा गणपती छान वाटतंय की असं ठरवून आपण सजेस्ट करतोय की मिरवणूक बघायला पाहिजे. हो माझा प्लॅन आहे कारण की आता कॉन्टेंट पाहिजे ना. पाकिट फोन आणि पाकिट सांभाळून मेन. कधी सकाळी जा दुपारी जा संध्याकाळी जा तुमचं ते मारलं जाऊ शकतं. जेब कतरो से बच के रहे. पण माझा फोन गेला तर माझं कॉन्टेंट पण जाईल. सगळंच जाईल. सोबी तुला सांगते राधा शनिवारवाड्याची हिस्ट्री सांग. शनिवारवाडा पेशंटनी बांधलेला होता. तो आधी 7 मजली होता पण इंग्रजांच्या ह्याच्याने तो जळला आणि आता तो एवढाच राहिला. आणि आज सुद्धा फारसं काही राहिलेलं नाही एवढा आधी होतं. त्यामुळे आम्ही जात नाही बघायला. हा मी पण लहान असताना गेले आता नाही गेले. म्हणजे त्यांनी तो चांगला करायचा प्रयत्न केलाय पण भाडे वगैरे जाऊ पण ऐतिहासिक असं काही राहिलं नाहीये. हा सेम पुण्यात आले होते तेव्हा ते इथे राहिले होते. सोन्याचा नांगर पण सोन्याचा नांगर डेव्हलपमेंट आणि म्हणजे त्यांचे लहानपण सगळं इथेच गेलं होतं. शिकले वगैरे इथे दादोजी कोंडे शिकवलं वगैरे आणि आता त्यांची छान हा म्हणजे थोडा रिनोव्हेट केलेला आहे. आणि तो खूप मोठा होता त्याच्यात हा छोटा आहे. आता तो पडलाय त्याच्यासाठी तो हे केलाय. सो त्यांनी आज सगळं त्यांनी माहिती वगैरे दिसतंय इकडनं. तर आम्ही आता जात नाही कारण की आम्ही गणपती बघायला आलो. एम वेगळं आहे. आम्ही डिस्ट्रिक्ट जेव्हा कॉन्टेंट कमी पडेल तेव्हा इथे पण जाऊ आपण.
देऊळ आहे, जिथे वर्षभर गणपती पुण्याचं पहिलं ग्रामदैवत आहे कसबा क्लिअरली तुम्हाला ब्लॉग करायचा असेल तर नका येऊ इथे. गणपती पूर्ण करायला तेच करायचं. सो हे मेन देऊळ आहे आणि इथे जी मूर्ती आहे ती इथे असते, म्हणजे दोन वेगळ्या मूर्ती आहेत, त्या मूर्तीला फोटो इथे लावले. ओके. आणि हे मेन देऊळ आहे, हे पुण्याचं पहिलं ग्रामदैवत कसबा गणपती आहे. आणि आता इकडे आपण त्यांचा गणपती बघणार जो गणेशोत्सवात 10 दिवस असतो. अच्छा. ती मूर्ती विसर्जन करतात, ती वर्षभर असते. कुठला देखावा आहे म्हणलीस तू ह्यांचा? सिद्धिविनायक ओझर नाही, सिद्धटेकचं सिद्धिविनायक मंदिर, त्या मंदिराचा देखावा. आता नेक्स्ट स्टॉप. आता नेक्स्ट बघू आपल्याला कसा रस्त्यामध्ये कसं दगडूशेठला जायचं का काय करायचं. ओके चालेल. आणि कोणी काय खायला दिलं? का विश्वास आहे का? कोणी काय खायला दिलं तर खाऊ नकोस. इथे पण आहे जीन्स वगैरे. यावेळी पण मला हो 5 दिवसात कधीचा रस्ता बंद. हो ना. तुम्ही सांगा या वेळेचं डेकोरेशन काय? हिमाचल प्रदेश. त्याच्या पोटात त्या मूर्तीच्या पोटात यंत्र बसवले, त्यांनी नमस्कार श्रीचक्र श्रीचक्र बसवलं, त्यांनी नवस पूर्ण होतात. सो खूप मानतात. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. इन इंडिया आणि त्याचा एक आहे की जी मंदिरातली मूर्ती असते तीच तिथे असते. म्हणजे मंदिर 10 दिवस मंदिरात मूर्ती नसते. आता दिसेलच.
विसर्जन चला मध्ये थांबलेलं पुढे चला. त्याची प्रतिकृती हा पण तीच मूर्ती असते मंदिरात. फोटो काढायचा असं थांबायचं नाही. भाविकांना नंबर विनंती. सुवर्ण हे खरं देऊळ आहे. कोणाला लिंबू सोडा वगैरे प्यायचा तो इकडनं चला म्हणजे आपलं नाही पण हा असं तसं जवळ जवळ खऱ्या मंदिरा एवढाच उंच ह्याचा देखावा आहे ना. हो. मी रोज कॉलेजवरनं येते ना, तुम्ही बघितलं लक्ष्मी रोडच्या इथलं हे वरचं दिसतं एवढं उंच आहे. म्हणजे तुला व्हिडिओ पासून तर दिसत वा. इथे मूर्ती नाही आहे जसं राधा म्हणाली. फोटो काढायचा आहे का कोणाला? तरी लोक तिथे नमस्कार करतात. आणि आता तुम्ही बघू शकता. मला नाही माहिती एवढा आवाजात आमचा आवाज येतोय का, पण माझा फोन तेवढा हुशार आहे. नाही आला तर तिला सगळं व्हॉइस ओव्हर करायला. बाप रे. तुला एकटीला करावं लागेल माझा. नाही मी तुम्हाला ऑडिओ हे नाही येईल आवाज. मला नाही वाटत तुम्ही. आम्ही लाईन स्किप करतोय आणि जेवढ्या जवळ आम्हाला कारण की फोटो काढायला जाणार. कारण की आम्हाला VIP दर्शन आहे. आणि जर लाईन मध्ये राहिलं तर आमचा खरं इथेच जाईल. पण आपल्याला ते करायचं नाहीये. सो सी द क्यू. या इट्स रिअली लॉंग. आणि 4 to 5 लाईन्स आहेत. हा चाललं. तरी पण एवढी लांब लाईन. म्हणजे लोकांचा बिलीफ इथे किती स्ट्रॉंग आहे हे कळतं. आणि प्लस जिथे मूर्ती नव्हती तिथे सुद्धा लाईन होती आत आणि दर्शन चालू होते. आता क्लिअरली दिसतंय. हो गणपती दिसत आहे. कॅमेरा सगळ्यांनी हो कॅमेरा सगळ्यांनी पाया वगैरे पडून घ्या.
आला त्याला किती वेळात दर्शन मिळेल? 5 मिनिट्स हार्डली. 5 मिनिट्स. आणि तुम्ही किती वेळ झाला उभे आहात लाईनीत? 10 मिनिटं. आणि का तर त्यांनी काय केलंय सर? पार्शालिटी. दगडूशेठचं मंदिर चालू असतं हा, इकडनं नॉर्मल लाईन असते जेव्हा मंदिर. आता पण लोक जाताना दिसतात. आज जायला काही नाही, पण ते शूट करू देणार नाहीत ना. कशाला जायचं नाहीये. हा, त्यामुळे परत जेव्हा कॉन्टेंटची कमी होईल तेव्हा इथेही आलं जाईल.